साईडला फुल षटकारासाठी. पाचव्या बॉलवर षटकार आला. पहिले 4 बॉल दीक्षांत टीम हाताळले गेले. सध्या आपण पाहिलं तर हार्दिकने जी बॅटिंग केली 39 धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अर्नाळा प्रीमियर लीग मध्ये 3 अर्धशतक आतापर्यंत मृदुलजी मेहर पाहायला मिळतात. आणि चांगली बॅटिंग करत असताना आपण सातत्याने पाहिलंय जो जास्ती पाहायला मिळेल म्हणजे एक षटकारामागे 200 रुपयाचं प्राइस पाहायला मिळतं. जेवढे षटकार येतील एका फलंदाजाला ते निवडलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिडल स्टंपचा पत्ताच कट केलाय या बॉलने. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आक्रमकता दाखवली गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर टिट फॉर टॅट प्रश्नाचं उत्तर यावेळेला सापडलं. फलंदाज बाद गॉड. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी प्रथम ट्रॉफी दिलेली आहे, प्रथम ट्रॉफी देत असताना आदरणीय सन्माननीय कैलासवासी विनोद बिस्तूर कोळी यांच्या स्मरणार्थ सौजन्य केले एस एस के पोट नाखवा श्री हरिचंद्र नायगावकर साहेबांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. द्वितीय ट्रॉफी कैलासवासी यमुना करियप्पा शेठ यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व नेहमीप्रमाणे बाब्या यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या स्पर्धेला ते नेहमीच मात्र फुल नाही फुलाची पाकळी देत असतात. अशी द्वितीय ट्रॉफी सालियन शेठ साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. तृतीय ट्रॉफी कैलासवासी काशीनाथ खारखंडी स्मरणार्थ विश्वरूप पोट नाखवा विश्वनाथ खारखंडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चतुर्थ ट्रॉफी आहे कैलासवासी ज्ञानेश्वर कोळी स्मरणार्थ ज्ञानरूप पोट नाखवा श्री सुनील कोळी यांच्या माध्यमातून या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आदर्श टीमसाठी आणि आदर्श टीम यासाठी निवडली जाणार आहे की आपण किती डिसिप्लिन दाखवता या स्पर्धेमध्ये, त्या संघाला आदर्श ट्रॉफी दिली जाईल. दरम्यान आपण पाहिलं ऑन साईडला फ्लिक केलंय, मात्र फिल्डिंग थोडीशी खराब झाली. बॅकअप चांगला मिळतोय. 2 रन मिळेल पाहता पाहता 2 रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि आदर्श ट्रॉफी दिले कैलासवासी सुनील पुजारी स्मरणार्थ महेशजी पुजारी सागर पुजारी यांच्या माध्यमातून. कारण आदर्श ट्रॉफी ठेवणे खूप गरजेची गोष्ट आहे. या स्पर्धेमध्ये अर्नाळा प्रीमियर लीग मध्ये बाबा यांच्या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं गैरवर्तणूक करू नका, जेणेकरून आपल्या गावाचं नाव खराब होईल. त्यामुळे चांगलं क्रिकेट खेळा, संघ भावना ठेवा, मैत्री जपा आणि अविस्मरणीय आठवण ठेवून मात्र या स्पर्धेला तुम्ही उजाळा द्या, हीच नम्र विनंती असेल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय ऑफ साईडला, मात्र अप्रतिम झेल. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन. मृदुलजी मेहर या वेळेला संघ यज्ञेश 11 भारी पडतोय विजय स्मृती पी टीमवर. नक्कीच बघा त्या प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 78 धावेंचं लक्ष धावपक्यावर आहे, परंतु तितकीशी सुरुवात चांगली नाहीये. फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतोय, परंतु प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. एपीएल अर्नाळा प्रीमियर लीग तब्बल 16 संघांचा समावेश आणि त्या 16ही संघांना खऱ्या अर्थानं प्रभूत सर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक टीमला जर्सी देखील आपण पाहतोय. म्हणजे देणाऱ्यांना देत जावा, घेणाऱ्यांना घेत जावा आणि घेणाऱ्यांना घेता घेता डॅनियल खावरी साहेब त्यांच्यासारखे हात सुद्धा घ्यावेत. अर्नाळा प्रीमियर लीग डॅनियल खावरी वन मॅन आर्मी, म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाची चर्चा असते. आपण पाहायला गेलं तर बाब्या बाब्या दादा ही स्पर्धा कधी येणार आणि ती स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये येत असताना हे सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय. 78 धावेंचं लक्ष धापक्यावर आहे, तितकीशी चांगली सुरुवात नाही आहे, परंतु प्रयत्न हे जारी असणार आहेत. बॅक टू बॅक अजून एक टिपलाय जे संपलाय के अजून एक गडी येतोय तसा जितेनला आता माघारी परतावं लागतंय. अगदी चांगली मात्र नेत्रदीपक कामगिरी, डोळ्याचं पारणं फेडणारी कामगिरी सध्या आपण पाहत आहेत यत्नेश 11च्या माध्यमातून. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे, एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि ते आतापर्यंत केलंय. प्रत्येक खेळाडूने कॉन्ट्रीब्युट केलंय आणि त्यामुळे हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी जयू यांच्या स्मरणार्थ प्रशांत घरत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आपल्याला टी शर्ट पाहायला मिळतील.
त्यांचा सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद. चला बॅटर जरा घाई करा प्लीज. संदीपजी सुद्धा मात्र वेळेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी स्ट्रिक्टली सांगतात मैदानात जाऊन. मात्र समुद्राचं पाणी या वेळेला थांबणार नाहीये आपल्यासाठी. लगेच मैदानाच्या दिशेने मात्र ते पाणी येत असताना पाहायला मिळेल. 16 टीमला टी-शर्ट देणं ही सुद्धा एक खाऊ गोष्ट नाहीये. ते सुद्धा मात्र नाव गुपित आहे. ज्यांनी स्पॉन्सर केलंय त्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा खूप खूप मनःपूर्वक बाबा यांच्या वतीने धन्यवाद आहे. डॅनियल खावरी यांच्या वतीने या स्पर्धेचे प्रणेते आहेत. आणि काय तुडुंब गर्दी पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आज वारकरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अर्नाळा गावातून निघालेले आहेत. हे सुद्धा सुखरूप मात्र विठ्ठलाच्या चरणी जरूर नतमस्तक होतील. पदयात्रा निघाले साईबाबांच्या दर्शनाला. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजे अर्नाळा गाव एक संस्कृतीचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि एक माणुसकीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. फक्त इथे क्रिकेट खेळलं जात नाही. सांस्कृतिक, कला क्रीडा, शैक्षणिक या सगळ्या गोष्टी अर्नाळा गावाकडून शिकायला मिळतात. मृदुलजी मेहर. लोअर फुलटरचा चेंडू याला पाठवून दिला. यावेळेला साई येतोय न्यू बॅटर, ज्याच्या बॅट मधून आल्या आल्या येतोय हा षटकार. षटकारानं प्रेशर कमी करण्याचा तो प्रयत्न केला जाईल. धापकावर आतापर्यंत 17 धावा धापकावर येत आहेत. येथून आक्रमक करणं गरजेचं असणार आहे. 78 धावेंचा पाठलाग धापकावर करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये तितकीशी चांगली सुरुवात नव्हती, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना, क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातोय. साईचा प्रयत्न असणार आहे. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये तितकासा नाहीये. प्रयत्न चांगला होता, परंतु यावेळेला चेंडू मैदानालगत अगदी धरणीला दान केला जातोय. तुर्तास एकाच धुक्कामध्ये कन्वर्ट केला जातं आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी धावपक पहिल्या 12 चेंडूमध्ये 19 धावा या धापकावर येत आहेत. 78 प्रमोद सर खऱ्या अर्थानं मोठा धापकावर लक्ष आहे आणि विजय स्मृती ब संघ तितकासा चांगली सुरुवात नाहीये. पहिल्या 12 चेंडूमध्ये 19 धावा या धापकावर. लक्ष जरी मोठं असलं तरी सुद्धा या वेळेला मनाने तुम्हाला लक्ष्यांचा पाठलाग करायचा आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेले. कारण आपण पाहिलं परवाच्या दिवसामध्ये धारदांडा कोळीवाडा या ठिकाणी जी स्पर्धा पार पाडली गेली या बॉल नंतर. यावेळेला क्लीन बोल्ड. सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. लाकूड तोड गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेले. जरी 78 धावांचं लक्ष असलं मृदुलजी मेहर, मात्र 5 षटकांमध्ये आपण पाहिलं असेल की 87 रनची गरज असताना भावेश पवार एकटा लढला आणि काय बॅटिंग केली होती. जबरदस्त बॅटिंग करत असताना वायू 11 बोनकोडे या टीम कडून त्याने 16 बॉल मध्ये 63 रन्स केल्या खारदांडा कोळीवाड्याच्या मैदानात. आणि 1 लाख रुपयाचं प्राइज तारिफाई सय्यद 70-70 स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून त्यांना देण्यात आलं. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जिद्दीने खेळलात, मनाने हरलात तर तुम्ही जिंकणार नाहीये. त्यामुळे जिद्दीने खेळा. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य असते हे आपण बराच वेळा पाहिल्या, परंतु त्या अगोदर बघा 2 षटक झाल्यात. आपण टॉस देखील करणार आहोत. टीम विजय स्मृती आणि रामनाथ 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय. बघा आमचे समालोचक आहेत आणि तिथेच आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं सर्व अर्थातच डॅनियल कावरी साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल देखील केला जाईल. विजय स्मृती संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. रामनाथ 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने येथे पोहोचायचं ही विनंती आहे. बघा पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 19 धावा धापकावर येत आहेत. अजून देखील लक्ष मोठं आहे. प्रयत्न चालू आहे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या अगोदर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील सर आपण पाहिलं असेल. बघा पाठचा दरवाजा ओपन होता आणि तिथून चेंडून शिराव केला. वेगात भन्नाट मारा होता. साईला खऱ्या अर्थानं ते मैदान सोडावं लागलं होतं, परंतु त्यानंतर आता मॅचचं पारडं तर थोडस एकतर्फ असं जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. 78 चा पाठलाग धापाक्यावर करायचा आहे आणि तिथून आतापर्यंत यत्नेश 11 संघाने दाखवलेली गोलंदाजी मार्क बाय अॅक्युरेसी ही भन्नाट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाज वंश या वेळेला हा बॉल काय विकेट किपिंग जबरदस्त पाहायला मिळते. भल्या भल्या विकेट किपरची मात्र या वेळेला आठवण करून दिली. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. षटकारांचा पाडा बोलावा लागणार आहे.
78 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली नाही. आणि जसं मृदुलजी मेहर तुम्ही उल्लेख केला रोहित शर्माचा, पहा स्ट्रगल करत असताना मात्र कित्येक मुद्दे उचलले गेले, की रिटायरमेंटची तीच वेळ आहे. कालचा दिवस होता. परंतु म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच डाउन दी अर्थ राहा. जर वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी कमेंट करू नये. त्यामुळे मात्र रोहित शर्मा त्यामधला आपल्याला पाहायला मिळतो डाऊन दी अर्थ आणि त्याने काल शतक झळकावलं. क्लीन बोल्ड सध्या आपण पाहतायत. मृदुलजी मेहर पारडं जड झालंय आणि हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना यत्नेश इलेव्हन हा संघ पाहायला मिळतोय. विजयाचा सुगंध जरा दरवळत असताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजा वर्ग देखील आता सेलिब्रेशन चालू आहे. यज्ञेश 11 म्हात्रेवाडीचा संघ आपण पाहतो, परंतु हा विकेट जणू काही ऍक्शन रिप्ले आहे की काय, आणि त्या प्रकारचा पुन्हा एकदा पाठचा दरवाजा मोठ्या प्रमाणामध्ये सफल झाले आणि तेथून चेंडूने पुन्हा एकदा तो विसाव करत असताना आता प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे, सर्व काही झळकतं. मात्रेवाडी संघाचा प्रेक्षक राजा वर्ग असेल, सेलिब्रेशन प्रत्येकाचं चालू आहे. ग्रँड फिनालेचं तिकीट कोणाच्या नावी जाणार अजून ती येणारी काळ वेळ दर्शवणार आहे, परंतु मॅचचं पारडं तर थोडस यज्ञेश 11 संघाच्या बाजूने झुकतंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. सिंगल वर समाधान मानावं लागतं. सिंगल झालेले आतापर्यंत ज्या प्रकारची मैदानामध्ये प्रॉपर लाईन प्लेइंग टप्पा सर्व काही प्रभावित करणार आहे. यज्ञेश 11 संघ बघा, अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत, परंतु तेथून आलेले अपकमिंग यंगस्टर आणि त्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत प्रमुख सर दाखवलं. चांगला खेळ दाखवलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग उमेदीने पाहायला मिळते. बॅटरने बॅटरचं काम केलं, त्यानंतर गोलंदाजाने गोलंदाजाचं काम केलं, फिल्डरने फिल्डरचं काम करत असताना 101% दिलेत. कारण या खेळामध्ये मेहनत फार महत्वाची असते आणि नेहमीच म्हटलं जातं, की आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना, तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट, ती मेहनत, ती जिद्द, चिकाटी असावी लागते. चांगला बॉल राईज केला होता या बॉलला. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. भन्नाट वेग वंशचा पाहायला मिळतोय. 23 वर धावसंख्या थांबली गेले. चांगली गोलंदाजी करत असताना आणि तेवढी सुरेख फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग. वंश काय गोलंदाजी केली आतापर्यंत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. तुमच्याकडे तो टप्पा असायला हवा. डबल ऑन साईडला क्रॉस चा वापर केलाय जमिनीलगत फार बॉल वेगाने निघून जातोय. तेवढीच चांगली फिल्डिंग, वॉर्ड ऑफ फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. 1 रन आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 24 या धावसंख्येवर. आता परिपूर्णतः आपण पाहिलं तर यत्नेश 11 टीमच्या बाजूने हा रिझल्ट लागेल यात मात्र शंका नाही. येस, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 24 धावा धापक्यावर. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 6 चेंडू भलं मोठं लक्ष अजून देखील धापक्यावर ते बनवायचंय. मॅचचं पारडं थोडंसं एकतर्फा जातंय, परंतु अर्णाला प्रीमियर लीग, एपीएल ह्या स्पर्धेची बात तर न्यारी आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या. प्रभात 11 ची स्पर्धा असेल, त्यानंतर गुडलक क्रिकेट क्लबची ती स्पर्धा असेल, स्टार बॉयज प्रीमियर लीग, सनी स्पोर्ट्सची स्पर्धा असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धा, परंतु ह्या स्पर्धेला अगदी प्रेक्षक राजा वर्गानं डोक्यावर मिरवून ठेवलंय. एपीएल ची डॅनियल काउरी साहेबांची बात न्यारी आहे आणि त्या कारणास्तव प्रत्येक संघाला 16 संघ असतील, प्रत्येक संघाला ते जर्सी आपण पाहतोय. अनेक देणगेदार असतील. दरवर्षी एपीएल ही स्पर्धा कोणाच्या नावी करणार, प्रत्येकाची वर्षभर ही चर्चा ही साधली जाते. आणि अशी ती मानाची, अशी ती सन्मानाची, अशी की अभिमानाची स्पर्धा आज आपण सेमीफायनलच्या दिशेने पाहतोय. तो सगळी देण डॅनियल खावरी बाबा यांची आपल्याला पाहायला मिळते कारण त्यांच्या डिक्शनरीमध्ये आयुष्यभरामध्ये फायदा हा शब्दच नाहीये. या वेळेला टप्पा पडल्यानंतर स्लोवर वन बॉल होता. सॅम करनची आठवण करून देणारा बॉल आपण पाहतायत. एंड ऑफ दी एकंदरीत थर्ड ओव्हर झाल्यानंतर 2 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत आणि शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत. चांगली गोलंदाजी, तुडुंब भरलेलं हे मैदान आमच्या कोळी बांधवांच्या साक्षीने सध्या आपण पाहतायत या मॅचला एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. चला, रामनाथ 11 संघ कर्णधार आपण यायचंय. विजय स्मृती संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहेत दोन कर्णधार आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल, सेमीफायनल 2, आणि त्या दिशेने आपण नाणेफेकीचा कॉल. मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
हेड आणि टेल्स असा हा कॉल द्यायचा आहे. एपीएल सीझन 3 सेमीफायनल 2 आणि त्या दिशेने आपण वळणार आहोत. मान्यवर आहेत होस्ट नाणेफेकीचा कॉल. येस, नाणेफेकीचा कॉल. विजय स्मृती अर्णाला किल्ला नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. बघा डिसिजन आमच्यापर्यंत लवकर पोहोचवायचं आहे. थोड्याच वेळात तो डिसिजन देखील आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल प्रमुख परंतु नाणेफेकीचा कॉल सेमीफायनल 2 आणि विजय स्फूर्ती संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. अजून एक मोठं बॅटल. प्रत्येक प्रेक्षक राजा वर्ग खऱ्या अर्थानं तो मॅच पाहण्यासाठी आतुर आहे. दोन संघातील एकीकडे विकास दसकर शिका आणि त्यांचा संपूर्णता तो संख्या आणि त्यांच्या विपक्षात मिथुन धनु आणि त्यांची संपूर्णता ती स्टार कास्ट असणार आहे. मागच्या दिशेने पुन्हा आपण एकदा वळतोय. यावेळेला उंच आहे, हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. टिपला झेळ. अजून एक खेळाडू येतोय ना उच्च दिशेत. मात्र सर्व अशा अपेक्षा यावेळेला भंग होत असताना पाहायला मिळत आहेत. नुकताच टॉस आपण पाहिला जुजा खावरी साहेब यांच्या शुभ हस्ते सेकंड सेमी फायनलचा टॉस आपल्याला पाहायला मिळाला आणि टॉस आपण पाहिलं तर विजय स्मृती ए टीमने टॉस जिंकलेला आहे. म्हणजे नेक्स्ट मॅचची एक अप्रतिम सगळ्यांना आतुरता लागले. स्लोवर वन बॉल होता हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे यत्नेश 11 टीमने बाजी मारले. कॉंग्रॅच्युलेशन. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय यत्नेश 11. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. जबरदस्त. हे संपूर्ण आपण पाहतायत जे खेळाडू अर्नाळा किल्ल्यामधून आलेले प्रेक्षक राजे, अर्नाळा गावातून आलेले प्रेक्षक राजे, कोळी बांधव या सर्वांचं हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे.